एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, माऊली पवार। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी। यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे। मंगळवारी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी पवार हे बोलत होते। यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत गाडगे म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण लढा कायम चालू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान म्हणाले की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील। जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत उग्र आंदोलन करायची आमची तयारी आहे, याची सरकारने दखल घ्यावी असा इशाराही बागवान यांनी दिला आहे। यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, महादेव गवळी, गणेश डोंगरे, गणेश देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड मतीन बागवान, शफिक राज भरे, राजू हुंडेकरी, कयूम मोहोळकर, हरीश शेख, मजीद बागवान, जैद बागवान, रेहान बागवान, संभाजी आरमारचे श्रीकांत गाडगे, माजी नगरसेवक विनोद भोसले, LG गायकवाड, सदाशिव पवार, लता फुटाणे, उज्ज्वला साळुंके, शोभना सागर, लता ढेरे, विजयाताई काकडे, मिलन दास, जयश्री जाधव, सुनीता नागणे आदीसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। मूक आंदोलन करताय, कशा प्रकारे आंदोलन? महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे। तमाम महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं मन हेलावलं। एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे। या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतला आहे। म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्थान सरकार रचतंय, सरकारवर आमचा आरोप आहे। नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जोपर्यंत त्याला 302चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। सरकारला विनंती आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय। सरकारला आव्हान आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। या आंदोलनाची सुरुवात आज मूक आंदोलनाला आहे। आज बीड बंद आहे, उद्या लातूर बंद आहे। अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये। सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला 302 हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावे अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे। धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय ते, त्याला मस्ती आहे, त्याची मगरूरची भाषा आहे। आरोग्याचं कारण आहे, मीडियाच्या बांधवांना तुम्ही विचारा। हे तुम्ही विकरण सगळं प्रकरण तसंच लावलंय म्हणून तर गरीब कुटुंबाला न्याय मिळतंय। मीडिया तेवढीच महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणतंय का आता माझ्या आरोग्याचं कारण आहे। कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा, तो सभागृहात चालतोय आणि त्याचं आरोग्याचं कारण आहे का? माझी विनंती आहे, सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही आहे। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलांचं, स्त्रियांचं, तमाम युवकांचं हे मन हेलावलंय। एवढं तीव्र घोर हत्याकांड कोणीच बघितलेलं नाही आहे आणि ह्याचा तीव्र शब्दात धिक्कार सगळ्या महाराष्ट्रातून होतोय, सोलापूर शहरातून पण होत आहे। प्रमुख आरोपी या हत्याकांडातला हा धनंजय मुंडे आहे। त्याची आमदारकी रद्द करून त्याला तातडीनं या हत्याकांडातला प्रमुख आरोपी करून पुरवणी आरोपपत्र दाखल करा। आता जरी आरोपपत्र कोर्टात गेलं असलं तरी सरकारला देता येतंय, पुरवणी आरोपपत्र दाखल करा। धनंजय मुंडे या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे, त्याला कसल्या परिस्थितीत लवकरात लवकर अटक करा। सकल मराठा समाज धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। बोला। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे। हा राजीनामा दिलेला नसून काल जे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले, ज्या प्रकारचे अमानुष कृत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं, त्यानंतर धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला या महाराष्ट्रातील जनतेनं भाग पाडलं आहे। हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या लढ्याचं यश आहे।
कुठल्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यामुळं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही आणि आजच्या राजीनाम्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आहे ती मगरुरीचे, मस्तवालपणाचे, क्रूर, नालायक, नीच, हैवान या शब्दालाही लाज वाटेल अशा पद्धतीने ती हत्या झालेली आहे आणि हत्या आणि बीडमधील एकूणच गुन्हेगारीचा आश्रयदाता धनंजय मुंडे, संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची बदनामी हा धनंजय मुंडेमुळे होत आहे. असा माणूस राजकारणात समाजात वावरायच्या लायकीचा नाही आहे. याची राजीनामा देण्याऐवजी त्याला मंत्रिमंडळातून लाथ मारून हाकलून देणं मुख्यमंत्र्यांना शोभलं असतं. आताही वेळ गेलेली नाही. त्याची आमदारकी रद्द करा, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करा आणि यापुढं अशा पद्धतीचं कृत्य करायला कुणीही दजावणार नाही. अशा पद्धतीने या फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा सगळ्या लोकांची मागणी आहे. आरोपी कुठल्या जातीचे आहेत आणि संतोष देशमुख कुठल्या जातीचे आहे यापेक्षा देखील जास्त महत्त्वाचा हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे. मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. संतोष देशमुख ज्या लोकांसाठी भांडायला गेले होते ते लोक दलित समाजातील होते. मानवतेसाठी संतोष देशमुखांनी दिलेला हा लढा आहे. ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे अशा प्रत्येकानं रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची ही वेळ आहे. समाजाचीच नाही तर महाराष्ट्राचा आज तुम्ही अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस आज अस्वस्थ आहे. ही वेळ हा सरपंचावर आली आहे. उद्या आपल्या सगळ्यावर येऊ शकते. सत्तेचा हा माज उतरवण्यासाठी मराठा समाज तर कायम लढाऊ मावळ्याच्या भूमिकेत आहेच, पण सर्वसामान्य माणसं देखील आता रस्त्यावर उतरतील आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने योग्य भूमिका घेतली नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्याला लोक सोडवके पुढे करून सोडल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरात बंद करायचं का नाही हे सगळेजण मिळून ठरवतील. मात्र अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्र बंद होणार असेल तर ती सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्र बंद पाडायचा किंवा सुरू ठेवायचा हे सर्वस्वी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या हातात आहे. सगळ्याच गोष्टी लोकांनी करण्यापेक्षा त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. थोडी जरी लाज यांच्यामध्ये शिल्लक असेल तर महाराष्ट्रीयन जनतेचा आवाज लक्षात घेऊन त्यांनी योग्य ती पावलं उचलली पाहिजे. 3 महीने हो गया ये खून हो गया, इंसानियत का खून हो गया. ये किसी का बेटा था, किसी का बाप था, हम सब का किसी का भाई था. ये इंसानियत का खून हुआ है. जो इसके अंदर धनंजय मुंडे का सबसे बड़ा रोल है. इसको 302 का कलम लगना चाहिए और फांसी की शिक्षा होना चाहिए. इंसानियत के लिए हम सभी जाति धर्म के लोग इंशाअल्लाह कंधे को कंधा लगाकर हर आंदोलन में ठहरेंगे और जब तक इंसानियत को इंसाफ नहीं मिलता हम ये लड़ा लड़ेंगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. घटना घडलेली आहे. 3 महिने उलटून गेले तरीसुद्धा नीतिमत्ता यांच्यामध्ये शिल्लक नाही. नैतिकतेचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. असं असताना आजारपणाचं कारण सांगून जर धनंजय मुंडे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असतील तर अशा लोकांना आपण निवडूनच का दिलं हा प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी की एका माणसाचा मृत्यू होतो तोही इतका हाल करून केला जातो याच्या इतकी वाईट गोष्ट नाही. क्रूरता, नीचपणा, काळीमा फासणं, दुष्टपणा हे शब्दसुद्धा कमी पडतात या ठिकाणी. आज खरोखरच कुठून येऊन ठेवला आहे महाराष्ट्र हा माझा प्रश्न या सगळ्या सरकारला सुद्धा आहे. आणि यापुढे सुद्धा हा फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही आहे. हा संपूर्ण माणुसकीचा, मानवतेच्या, धर्माचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी मराठा समाजानेच पुढाकार घ्यायचा आणि पुढे न्यायचा आहे. ही पूर्वीपासूनची पद्धत असल्यामुळे मराठा समाजाने आज या ठिकाणी मूक आंदोलन केलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये जर योग्य न्याय देशमुख कुटुंबियांना मिळाला नाही तर याची तीव्रता सरकारला जाणवेल निश्चितपणे.